बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. ज्ञानेश्वरीचा अध्याय 13वा म्हणजेच प्रकृती पुरुष विवेक योग या अध्यायाचं आपण वाचन आणि निरूपण करत आहोत. 14 भाग झालेले आहेत. 389 ओव्या झालेल्या आहेत. आज आपण 390च्या पुढच्या ओव्या पाहणार आहोत. त्या अगोदर पाठीमागच्या भागात काय झालेलं आहे थोडक्यात समजून घेऊयात आणि पुढे जाऊयात. तर जसं आपण पाहिलेलं आहे की हा जो प्रकृती पुरुष विवेक योग आहे किंवा क्षेत्रज्ञ विभाग योग जो आहे, या अध्यायाचं आपण वाचन आणि निरूपण करत आहोत. या अध्यायाची सुरुवात ज्ञानेश्वर माऊली अतिशय भक्तिभावानं आपले जे गुरु आहेत, गुरूंची आज्ञा घेऊन या अध्यायाची सुरुवात करतात. अध्यायाच्या सुरुवातीच्याच 2 श्लोकांमध्ये श्रीकृष्ण अर्जुनास उद्देशून सांगतात की हे जे शरीर आहे या शरीराला क्षेत्र म्हणतात आणि हे जो जाणतो, हे जो समजतो त्याला क्षेत्रज्ञ असे म्हणतात. आणि सर्व क्षेत्रांमध्ये जो क्षेत्रज्ञ आहे तो मीच आहे असे जाण, हेही सांगतात. त्यानंतर आपण हे पाहिलं होतं की हे जे क्षेत्र आहे म्हणजे हे जे शरीर आहे याच्यावर सत्ता कोणाची आहे, हे शरीर नेमकं कोणाचं आहे, तर त्या संदर्भात कर्मवादी किंवा जे सांख्य मतवादी आहेत किंवा जे संकल्पवादी आहेत, तसेच जे कालवादी आहेत, स्वभाववादी आहेत, त्यांनी आपापल्या परीनं हे क्षेत्र म्हणजे हे शरीर याच्यावर सत्ता कोणाची आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला, पण त्यात कोणीही सफल झालं नाही. प्रत्येकाची थिअरी प्रत्येकानं सांगितली, पण त्यात कोणीही सफल झालं नाही. त्यानंतरचा जो भाग येतो तो म्हणजे भगवान श्रीकृष्ण अर्जुनास म्हणतात की आता हे क्षेत्र म्हणजे काय हे मी तुला सांगतो. तर क्षेत्र म्हणजे हे 36 तत्वांपासून बनलेलं आहे. म्हणजे हे जे शरीर आहे हे 36 तत्वांपासून बनलेलं आहे. त्यात जे 5 आहे ते ज्ञानेंद्रिय आहेत, कान, नाक, डोळे, त्वचा, तसेच 5 कर्मेंद्रिय आहेत, हात, पाय, गुद, शिश्न, आणि मग बुद्धी, सुख, दुःख, प्राण, 5 उपप्राण, इच्छा, द्वेष, सुख, हे सर्व 36 तत्व मिळून हे शरीर बनलेलं आहे. आणि या शरीरावर जे चैतन्य आहे म्हणजे या शरीरावर ब्रह्माची सत्ता आहे, म्हणजे जे चैतन्य आहे त्याची सत्ता आहे, तिलाच चेतना असं म्हणतात. त्यानंतर आपण पाहिलं की सत्पुरुषाची लक्षणं आपण आता पाहत आहोत श्लोक नंबर 7 मध्ये. त्या सत्पुरुषाच्या लक्षणांमध्ये काय काय, सत्पुरुष कुणाला म्हणायचं की ज्याच्या मनाची इच्छा नसते, ज्याच्या मनात कुठलीही इच्छा उरलेली नाहीये, दांभिकपणा ज्याच्यामध्ये नसतो, अहिंसा असते, शांती असते, सरळपणा असतो, आचार्य उपासना असते, अंतर्बाह्य सुचिरभूतपणा असतो, स्थिरता आणि आत्मसंयम हे गुण ज्याच्यामध्ये असतात त्याला सत्पुरुष असं म्हणतात. म्हणजेच ही सत्पुरुषाची लक्षणं आहेत. तर यातली मनात इच्छा नसणे,
किंवा दांभिकपणा नसणे, अहिंसा, शांती हे आपण पाहिलेलं आहे. सरळपणा आपण पाहिलेला आहे. आता आपण पाहत आहोत ते आचार्य उपासना. कालच्या भागामध्ये म्हणजे जो कालचा आपण भाग पाहिला, भाग नंबर 14, त्याच्यामध्ये आपण आर्जव म्हणजे जे सरळपणा ज्याला म्हणतात त्या संदर्भात आपण अभ्यास केलेला आहे. आता सरळपणा म्हणजे काय, की माणसाचा स्वभाव हा सरळ असावा, म्हणजे आत एक आणि बाहेर एक असं नसावं, किंवा याच्यासाठी वेगळं वागणं त्याच्यासाठी वेगळं वागणं असं नाही. ते त्याच्या स्वभावामध्ये आपपर भाव नसावा, म्हणजेच सरळपणा. कसा, की सूर्य जसा प्रत्येकाचं तोंड बघून प्रकाश पाडत नाही, सगळ्यांवर सारखा प्रकाश पाडतो, किंवा आकाश हे ज्याप्रमाणे सर्व जगभर पसरलेले आहे त्याप्रमाणे त्याचे मन प्राण्यागणिक निरनिराळे नसून त्याचे वर्तन असे असते की सर्व जग ज्याच्या ओळखीने आणि ज्याला आपपर भाव नाही, ज्याची वाटेल त्याबरोबर मैत्री होते, पाण्याला ज्याप्रमाणे ढाळ असतो त्याप्रमाणे त्याचा स्वभाव असतो. जे आर्जव असणारे लोक असतात किंवा जे सरळ असणारे लोक असतात त्यांचा स्वभाव पाण्यासारखा असतो, जिकडे ढाळ आहे तसा तो वाहतो आणि त्याची कोणाबरोबरही मैत्री होते. शिवाय त्याच्या मनात आपपर भाव नसतो आणि शंका, कुशंका, इच्छा मुळीच नसतात. तर इथपर्यंत आपण काल पाहिलं होतं. त्यानंतर आपण गुरुसेवा या संदर्भात आपण पाहत होतो. तर गुरुची सेवा कशी करावी, गुरुकडून आपल्याला जे अतिशय उपयुक्त असं जे ज्ञान मिळतं ते धारण कसं करावं, ते ग्रहण कसं करावं, तर गुरुची सेवा करण्याचा उत्तम मार्ग याच्यामध्ये सांगितलेला आहे. तर ते सांगताना भगवंत म्हणतात की गुरुसेवा ही तुला समजावून सांगतो, तिकडे तू पूर्णपणे लक्ष दे, तुझं पूर्ण लक्ष असू देत. ज्याप्रमाणे आपले सर्व उदक घेऊन गंगा समुद्रास मिळते किंवा श्रुती ब्रह्मपदी प्रविष्ट होते, अथवा पतिव्रता स्त्री आपले जीवन व गुणावन गुण हे सर्व आपल्या प्रिय पतीस अर्पण करते, त्याप्रमाणे ज्याने आपले अंतःकरण अंतर्बाह्य गुरुच्या ठिकाणी अर्पण केले आणि आपले शरीर म्हणजे गुरुभक्तीचे आगरच केले आहे, त्या देशात आपल्या तो खरा शिष्य. आता हे कसं, अजून काय, की ज्या देशात गुरुचे घर असेल तो देश ज्याच्या मनात नेहमी घोळत असतो. ज्याप्रमाणे विरहीण म्हणजे ज्याला विरह झालेला आहे, ज्याचा पती तिच्या जवळ राहत नाही, अशी विरहिणी पतिव्रता नेहमी पतीचेच चिंतन करते, त्याप्रमाणे हा शिष्य कायम गुरुचेच चिंतन करत असतो. म्हणजे त्याच्या मनात कायम गुरुच येत असतात. जिकडून गुरुच्या त्या दिशेने येणाऱ्या वारासही तो समोर जाऊन त्या साष्टांग नमस्कार करतो. गुरु ज्या दिशेत राहतात त्या दिशेवरून येणाऱ्या वाऱ्यास सुद्धा हा साष्टांग नमस्कार घालतो आणि माझ्या घरी वस्तीला यावे अशी प्रार्थना करतो गुरुला. आणि गुरुच्या प्रेमानं जो वेडावून जाऊन गुरु ज्या दिशेस राहतात दिशेशीच त्याला बोलायला आवडते, त्या दिशेशी त्याला बोलायला आवडते, व गुरु आपला जीव वतनदार करून ठेवतो. जो गुरुच्या घरीच आपला जीव वतनदार करून ठेवतो. परंतु ज्याप्रमाणे वासराला दावे लावले असल्यामुळे गायीकडे त्याचे शरीर जरी गोठ्यात असते तरी ते सर्व लक्ष त्याच्या आईकडे म्हणजे गायीकडे असते. तसेच
हा शरीराने जरी शिष्य इथं असला तर त्याचं संपूर्ण लक्ष हे गुरुच्या चरणी असतं, गुरु जिकडे आहे तिथं असतं. तर अशी प्रीती, असं प्रेम, अशी निष्ठा गुरुच्या ठायी असायला हवी असं सांगितलेलं आहे. इथपर्यंत आपण काल आलो होतो तर भाग नंबर 15, ओवी नंबर 390. ना तरी जीवाची सेजे, गुरु कांतू करुणी भुंजे, ऐसी प्रेमाचे नि भोंजे, बुद्धी वाहे कोणे एके अवसरी, अनुरागू भरे अंतरी, की तया नाम करी क्षीराब्दी, तेथ ध्येय ध्यान बहु सुख, तेची शेष तुळिका निर्दोख, वरी जळशयन देख, भावी गुरु. मग ओळगती पाय, ते लक्ष्मी आपण होय, गरुड होनी उभा राये आपणची, नाभी आपण जन्मे, ऐसे गुरु मूर्ती प्रेमे, अनुभवी मनोधर्मे, ध्यान सुख. अथवा आपल्या जीवाची शेज करून गुरु हे आपले पती आहेत असे समजून जो त्यांचा उपभोग घेतो. बघ, आता शिष्य कसा वागायला हवा हे आपण पाहत आहोत. थोडस आपण पाठीमागे जाऊयात, तिथून पुढे वाचन करूयात की उत्तम वेळ हेच शिवाच्या पूजेचे तीनही काल असे समजून त्यात देहाभिमानरूपी धूप जाळतो व ज्ञानरूप दिव्याने जो नेहमी गुरुरूपी शंकरास ओवाळतो. गुरुशी ऐक्य हाच नैवेद्य गुरुला नेहमी अर्पण करून आपण पुजारी बनून गुरुस शंकराचे ठिकाण मानून स्तवन करतो. म्हणजे ज्या शिष्यानं गुरुला शंकराच्या ठिकाणी मानून आपल्या मनात जो त्याची पूजन करत असतो, अथवा आपल्या जीवाची शेज करून गुरु हे आपले पती आहेत असे समजून जो त्यांचा उपभोग घेतो आणि अशा प्रकारे प्रेमाच्या योगाने जो आपल्या बुद्धीत अशी कौतुके धारण करतो. एखाद्या वेळेस मनात गुरुविषयी प्रीतीचा उमाळा आला असता त्यालाच क्षीराब्दी असे मानतो. म्हणजे गुरुच्या संदर्भात मनातून जे प्रेम उत्पन्न होतं त्यालाच तो क्षीराब्दी मानतो. क्षीराब्दी म्हणजे क्षीर समुद्र. त्या ठिकाणी गुरुध्यानापासून होणाऱ्या भौसुख रूपी शेषशय्येवर गुरु हे भगवान विष्णूच निजलेले आहेत असे मानतो. म्हणजे गुरुला तो भगवान विष्णू मानतो. मग पाय रगडणारी जी लक्ष्मी ती आपणच होतो. बघा, विष्णूचे पाय कोण दाबून देते तर लक्ष्मी दाबून देते. तर इथं गुरुचे पाय रगडणारी जी लक्ष्मी आहे ती आपणच होतो आणि गरुडही आपणच होऊन पुढे हात जोडून उभा राहतो. म्हणजे गुरुसाठी सेवेसाठी हा कायम तत्पर असतो. हा जो उत्तम शिष्य आहे त्याची ही लक्षणं सांगितलेली आहेत. नाभीपासून उत्पन्न होणारा जो ब्रह्मदेव तोही आपणच होऊन गुरुमूर्तीच्या प्रेमाने आपल्या मनात ध्यान सुखाचा अनुभव घेतो. बघा, तुम्ही विष्णूची जर मूर्ती पाहिली तर विष्णूची मूर्ती ही कायम विश्रांती घेत आहे अशा स्वरूपात असते. तर आणि त्याच्या बेंबीमधून एक कमळ बाहेर आलेलं दिसतं कायम, आणि त्या कमळामध्ये ब्रह्मदेवाची मूर्ती दिसत असते. तर हा जो शिष्य आहे तो काय म्हणतो की गुरुचे पाय रगडणारी लक्ष्मी ती मीच आहे, गरुड ही मीच होईन
आणि ब्रह्माच्या नाभीपासून जे उत्पन्न होणारे जे ब्रह्मदेव आहेत तेही आपणच होऊन गुरुमूर्तीच्या प्रेमाने आपल्या मनात ध्यान सुखाचा अनुभव मीच घेईल असं तो म्हणतो. एकाधिये वेळी गुरु माय करी भाव बळे, मग स्तन्य सुखे लोळे अंकावरी, नातरी गा किरटी चैतन्य ऋतवळीवटी, गुरुधेनु आपण पाठी वत्स होय, गुरु कृपास्तेन हसलेली, आपण होय मासोळी कोणी एके वेळी हेची भावी, गुरु कृपामृताचे वडप, आपण सेवा वृत्तीचे होय रोप, ऐसे ऐसे संकल्प विये मन, चक्षु पक्षे विण पिल्लू होय आपण, कैसे पै अपारपण आवडीचे. एखाद्या वेळेस भक्तीच्या प्रेमाने गुरुला आई असे संकल्पून म्हणजे आई असे कल्पून स्तनपानापासून होणाऱ्या सुखाचा अनुभव घेत तिच्या अंगावर लोळतो. म्हणजे गुरुलाच तो आई मानतो. म्हणजे किती निष्ठा आहे बघा. ह्या सगळ्यातून ह्या शिष्याची निष्ठा दिसून येते. असा शिष्य असायला हवा किंवा अशी भक्ती करायला हवी गुरुची, हे इथे सांगितलेलं आहे. की गुरुची भक्ती कशी करावी, की गुरुला आपण विष्णू सारखं मानावं. लक्ष्मी जशी गुरुच्या विष्णूचे पाय चेपून देते तसे आपण गुरुचे पाय चेपून द्यावेत. नंतर आई जशी मुलाला दूध पाजते म्हणजे या शिष्यानं गुरुला आई सुद्धा मानलेला आहे. किंवा अर्जुना, ज्ञानरूप वृक्षाच्या खाली गुरु हीच कोणी गाय आहे असे मानून आपण तिच्या पाठीस लागलेले वासरू बनतो. आता इथं गुरुला उपमा दिलेली आहे दुभत्या गायीची आणि त्याच्या पाठीमागे जे वासरू आहे ते म्हणजे आपण, म्हणजे शिष्य. पुढे काय सांगितलं की गुरुकृपेच्या स्नेहरूप उदकात आपण मासोळी झालो आहोत अशीच एखादी वेळी भावना करतो. स्नेहरूपी उदकात म्हणजे गुरुचे जे स्नेह आहे, प्रेम आहे, ते जे उदक आहे म्हणजे ते जे तळ आहे त्या तळामध्ये आपण मासोळी म्हणून वावरत आहोत अशी तो कल्पना करतो. त्याच्या आवडीचे अमर्यादपण कसे आहे ते पहा की डोळे व पंख याशिवाय आपणच पिल्लू होतो. मग गुरुला पक्षिणी करून त्या पक्षिणीच्या चोचीवरील चारा आपण घेतो व गुरु तारक आहे असं समजून आपण त्याच्या कासेस लागतो. कधी ते गुरुला पक्षीण समजतो तर कधी गुरुला तारक आहे असे समजून त्यांच्या कासेस लागतो. अशा प्रकारे ज्या गुरु ते पक्षिणी करी तारा घे चांचूवरी, गुरु तारू धरी आपण कास, ऐसे प्रेमाचे नेथावे ध्यानाची ध्याना ते प्रसवे, पूर्ण सिंधू हे लावे फुटती जैसे, किंबहुना या परी श्री गुरुमूर्ती अंतरी, भोगी आता अवधारी बाह्य सेवा, तरी जीवी ऐसे आवाके म्हणे दास्य करीन निके, जैसे नि गुरु कौतुके माग म्हणती, तैसिया साचा उपासती गोसावी प्रसन्न होती, तेथ मी विनंती ऐसी करीन. मग गुरुला पक्षीण करून त्या पक्षिणीच्या चोचीवरील चारा आपण घेतो व गुरु तारक आहे असं समजून आपण त्याच्या कासेस लागतो. अशा प्रकारे ज्याप्रमाणे
समुद्राला भरती आल्यावर लाटांपासून लाटा उत्पन्न होतात, त्याप्रमाणे प्रेमाच्या बळाने गुरु ध्यानापासून अनेक ध्याने उत्पन्न होतात. असे बहुत प्रकार किती सांगावे. तर याप्रमाणे गुरूंची मूर्ती अंतर्यामी धारण करून तो ध्यान सुखाचा अनुभव घेतो. म्हणजे गुरुची मूर्ती मनामध्ये धारण करून गुरुची ध्यान धारणा करतो, अशा पद्धतीने तो ध्यान करतो. आता तो गुरुची बाह्य सेवा कशी करतो ते ऐका. आता इथून पुढे काय ऐकायला मिळणार आपल्याला, की गुरुची बाह्य सेवा कशी करतो. आता ही अंतर्यामी सेवा म्हणजे गुरुला कसं मनात त्यानं मानलेलं आहे, इथपर्यंत आपण ऐकलं. आता इथून पुढे आपल्या लक्षात आलं की बाह्य सेवा तो कशी करतो. तो मनात असा निश्चय करतो की मी गुरुची इतकी उत्तम सेवा करीन की गुरूंनी संतोष पाहून मला काहीतरी माग असे म्हणावे. तो निश्चय काय करतो शिष्य, की मी गुरुची अशी सेवा करेल, एवढी सेवा करेल की गुरु प्रसन्न होऊन काय म्हणतील, तू काहीतरी माग. अशा प्रकारच्या माझ्या उत्तम सेवेने गुरु प्रसन्न होतील, तेव्हा मी त्यांची प्रार्थना करून असे म्हणेल की, आता काय म्हणेल ते आपण पुढे वाचूया. म्हणेन तुमचा देवा परिवारो जो आघवा, एतुले रूपे होवावा मीची एकू, आणि उपकर्ती आपुली उपकरणे आथी जे तुली, माझी रूपे ते तुली होवावी स्वामी. ऐसा मागेन वरू तेथ हो म्हणती श्री गुरु, मग तो परिवारू मीची होईन. उपकरण जात सकळीक ते मीची होईन एकैक, तेव्हा उपस्थितीचे कौतिक देखी जेल. गुरु बहुतांची माये परी एक लवती होऊन ठाये, तैने करुणी आणवाये कृपेतिये. असे म्हणेन की हे प्रभो, आपला जेवढा परिवार आहे त्या सर्व परिवाराची रूपे मीच एकट्याने घ्यावीत. आता शिष्य काय म्हणतो की मी तुम्हाला आता बाह्य सेवा कशी करतो, शिष्य गुरुची बाह्य सेवा कशी करतो ते सांगतो. तर काय म्हणतात बघा, की बाह्य सेवा कशी करतो, की तो असे म्हणेन की जो शिष्य आहे तो असे म्हणेन की हे प्रभू, म्हणजे हे गुरु, आपला जेवढा परिवार आहे त्या सर्व परिवाराची रूपे मीच एकट्याने घ्यावी. म्हणजे परिवारात कोण असतं, आई असते, वडील असते, बायको असते, मुलं असतात, ह्या सगळ्यांची रूपे मी एकटाच घेईल. म्हणजे मी तुमचा परिवार होईल आणि परिवार जशी गुरुची सेवा करतात तशी सेवा मी तुमची करेल, असा हा शिष्य म्हणतो आहे. आणि आपल्या उपभोगास लागणारी जितकी साधने आहेत तितक्या सर्वांची रूपे मीच एकट्याने घ्यावी. फक्त परिवारच व्हावा मी असं त्याला वाटत नाही, तर त्यांच्या उपभोगासाठी जी जी काही साधने लागतात, म्हणजे आंघोळीसाठी तांब्या लागत असेल किंवा नेसण्यासाठी अंगरखा लागत असेल वगैरे वगैरे वगैरे, सगळ्या गोष्टी मीच व्हाव्यात असं शिष्याला वाटत आहे. किती प्रेम आहे बघा गुरुच्या संदर्भामध्ये, गुरुच्या बाबतीत किती प्रेम आहे, किती श्रद्धा आहे. म्हणजे ज्ञान असंच मिळत नाही. ज्ञान मिळवण्यासाठी अतिशय कष्ट घ्यावे लागतात, तेवढी निष्ठा ठेवावी लागते गुरुच्या चरणी, तर ते ज्ञान मिळतं आपल्याला, अन्यथा ज्ञान मिळत नाही. ज्याप्रमाणे मी वर मागितल्यावर श्री गुरु म्हणतील हो, मग त्यांचा सर्व परिवार मीच होईल. गुरु मला हो म्हणतील आणि मग मी त्यांचा परिवार होईल. मीच त्यांची सर्व प्रकारे सेवा करेल, सगळी सेवा मीच करेल. त्यांच्या उपयोगी पडणाऱ्या जेवढ्या म्हणून वस्तू आहेत त्यापैकी प्रत्येक वस्तू मीच होईल. त्यांना लागणाऱ्या ज्या काही सगळ्या वस्तू आहेत त्या सगळ्या वस्तू मीच होईल.
त्यावेळेस माझ्या सेवेचा चमत्कार दृष्टीस पडेल. म्हणजे गुरु सुद्धा चमत्कारिक म्हणजे मी एवढी सेवा करेल गुरुची, असं तो सांगतो की माझ्या सेवेचा चमत्कार दृष्टीस पडेल. गुरु हे जरी पुष्कळ भक्तांची माऊली आहेत, तरी त्या गुरूंच्या कृपेस मी आपली शपथ घालून माझी एकट्याची माऊली करून घेईल. गुरु हे सगळ्या भक्तांची माऊली असते, आई असते. तरी त्या गुरूंच्या कृपेस मी आपली शपथ घालून माझी एकट्याची माऊली करून घेईल. गुरूंच्या प्रेमास आपले वेड लावून त्यांच्याकडून एक पत्नी व्रत आचरवीन आणि गुरूंच्या लोभाकडून माझेच ठिकाणी वास करण्याकरता क्षेत्र संन्यास घेववील. म्हणजे गुरूंची मी एवढी सेवा करेल, अशा पद्धतीने सेवा करेल की गुरु इतर शिष्यांचंही सगळं प्रेम मला देतील, असं यातून त्याला सांगायचं आहे. तया अनुरागा वेध लावी एक पत्नी व्रत घेववी, क्षेत्र संन्यासू करवी लोभा करवी. चतुर्दिक्षु वारा न लाहे निघो बाहिरा, तैसा गुरुकृपे पांजिरा मीची होईन. आपुलिया गुणांची लेणी करीन गुरुसेवे स्वामिनी, हे असो होईल गवसणी मीची भक्तीसी. गुरु स्नेहाची ये वृष्टी मी पृथ्वी होऊन तळवटी, ऐसिया मनोरथांची या सृष्टी अनंतारची. म्हणून श्री गुरुचे भुवन आपण मी होईन, मी दास होऊन करीन दास्य तेथीचे. गुरूंच्या प्रेमास आपले वेड लावून त्यांच्याकडून एक पत्नी व्रत आचरण होईल आणि गुरूंच्या लोभाकडून माझेच ठिकाणी वास करण्याकरता क्षेत्र संन्यास घेववील. क्षेत्र संन्यास म्हणजे काय? की एका ठिकाणी एक क्षेत्रामध्ये एकाच ठिकाणी न राहणे याला म्हणतात क्षेत्र संन्यास. म्हणजे कायम फिरत राहणे. वारा किती जरी वाहू लागला तरी तो चारी दिशांच्या आतच वाहतो. त्याप्रमाणे गुरुच्या कृपेस सर्व बाजूने मीच पिंजरा होईल. म्हणजे गुरूंची जी कृपा आहे ती माझ्या प्रेमाच्या पिंजऱ्यात अडकून राहील. म्हणजे फक्त मलाच गुरूंची कृपा मिळेल. माझी स्वामीने जी गुरुसेवा, तिला मी आपल्या गुरूंची लेणी करीन. फार काय, पण गुरुभक्तीला मीच गवसणी होईल आणि आपल्याशिवाय दुसऱ्या कोणासही गुरुची सेवा करू देणार नाही. आता हे सगळं ऐकून तुम्हाला असं वाटत की हा किती स्वार्थीपणे बोलत आहे. हा जो शिष्य आहे हा किती स्वार्थीपणाने वागत आहे की गुरुनी फक्त माझ्यावरच कृपा करावी. गुरूंच्या कृपेच्या कडेने मी अशा पद्धतीने पिंजरा लावेल की गुरूंची सर्व भक्ती मीच एकटा करेल. त्यांची कृपा फक्त माझ्यावरच व्हावी. हा स्वार्थीपणा वाटत नाही का? पण हा जो स्वार्थीपणा आहे हा गुरुच्या विषयी असणाऱ्या प्रेम आणि श्रद्धेतून आलेला आहे. लक्षात घ्या, हा स्वार्थीपणा म्हणता येणार नाही याला. या गुरुच्या विषयी असणारं प्रेम आणि जी आस्था आहे ते यातून दर्शवलं जातं. माझी स्वामीने जी गुरुसेवा, तिला मी आपल्या गुरुची लेणी करील. फार काय, पण गुरुभक्तीला मीच गवसणी होईल. आपल्याशिवाय दुसऱ्या कोणासही गुरुसेवा करू देणार नाही आणि गुरु स्नेहरूप वृष्टीखाली मी पृथ्वी होईल. याप्रमाणे नाना प्रकारच्या कल्पना जो मनात करतो आणि म्हणतो की मी श्री गुरूंचे राहण्याचे घर होईल आणि दास होऊन
त्या ठिकाणी सेवा करीत राहील. अजून हा शिष्य जो आहे, जो गुरुला प्रसन्न करू इच्छितो, तो काय म्हणतो की मी नाना प्रकारे गुरूंची सेवा करील. की गुरूंचे राहण्याचे घर सुद्धा मीच होईल आणि दास होऊन त्यांची त्या ठिकाणी सेवा करीत राहील. निर्गमासी दातारे जे ओलांडितची उंबरे, ते मी होईन आणि द्वारे द्वारपाळू. पाऊवा मी होईन तिया मीची लेववीन, छत्र मी आणि करीन बारीपण. मी तळ उपरू जाणविता, तवर धरू हातू देता. स्वामी पुढे खोलता होईन मीची होईन सगळा. करू सुईन गुरुळा, सांडिती तो नेपाळा. पडिधा मीची हडप मी ओळगेन, मीची उगाळू घेईन. उगिळ मी करीन अंघोळीचे. म्हणजे गुरुची सर्व सेवा मी करेल असं तो सांगत आहे. कशा पद्धतीनं ते यात लिहिलेलं आहे की जाता येता जे उंबरे गुरु ओलांडतात ते मीच होईल. म्हणजे गुरुच्या सानिध्यात राहण्याची त्याला किती त्याच्या मनात आहे बघा, की गुरुच्या आपण कायम सानिध्यात राहावं. त्यासाठी तो म्हणतो की गुरु जो उंबरा कायम ओलांडतात, तो उंबरा मी कायम होऊन राहण्याची इच्छा तो व्यक्त करत आहे. आणि दारेही मीच होऊन द्वारपालही मीच होईल. गुरुच्या घराची जी दारे ती दारे सुद्धा मीच होईल आणि द्वारपाल सुद्धा मीच होईल. मी गुरूंच्या पादुका होऊन त्या पादुका गुरूंच्या पायी मीच लेववील. गुरूंच्या पादुका मी स्वतः होईल आणि मीच मला त्यांच्या पायामध्ये घालीन पादुका. आणि छत्रही मीच होऊन मीच ते गुरूंवर धरील. गुरूंचं शिर झाकण्यासाठी छत्र सुद्धा मीच होईल आणि ते छत्र सुद्धा मीच गुरूंवर धरील. या ठिकाणी खोल खळगा आहे, या ठिकाणी उंचवटा आहे, अशी इशारत देणारा मी गुरूंचा चोपदार होईल. गुरु ज्यावेळेस रस्त्यानं चालायला निघतील त्यावेळेस त्यांच्या पुढे मी चालेल आणि काय सांगेल, इथं खळगा आहे किंवा इथं उंचवटा आहे, सावकाश चाला, नीट पाहून चाला, असा चोपदार म्हणजे शिपाई मी होईल. आणि गुरूंवर चौरी धरणारा, गुरुस हात देणारा व गुरूंपुढे चालणारा हुजऱ्याही मीच होईल. सगळी कामं ह्याला करायची आहेत बघा. म्हणजे यातून काय दिसतं की हा गुरुचं सानिध्य ह्याला किती आवडत आहे. म्हणजे शिष्य कसा असावा, उत्तम शिष्य कसा असावा त्याची ही लक्षणं आहेत. किंवा गुरूंची सेवा कशी करावी, गुरुची भक्ती कशी करावी, ते हे यातून सगळ्यातून दिसतं. गुरूंची झारी हातात घेणारा शागिर्द मी होईन व गुरूंना चूळ भरण्यासाठी पाणी सुद्धा मीच देईल. व चूळ टाकण्याचे निर्मळ स्तही मीच होईल. गुरूंना चूळ भरण्यासाठी पाणी मीच देईल आणि चूळ भरण्याचे जे स्ततच आहे, जे भांड आहे ते सुद्धा मीच होईल. गुरूंची हसवी मी आपल्या खांद्यावर बाळगेन व मी उठणे घेऊन गुरूंना स्नान घालण्याचे काम करेन. सगळं काम, सगळी सेवा ह्यालाच करायची आहे. गुरूंना उठण्यानं स्नान सुद्धा मीच घालेन असं याला वाटतं. होईल गुरुचे आसन, अलंकार परिधान, चंदनादी होईन उपचार ते. मीच होईन सुआरू, ओगरीन उपहारू. आपण पे श्री गुरु
ओवाळीन जे वेळू देवे आरोगिती, तेव्हा पाती कर्मीची पाती, मीच होईन पुढती देईन विडा, ताट मी काढीन सेज मी झाडीन, चरण संवाहन मीची करीन, सिंहासन होईन आपण, वरी गुरु करिता आरोहण, होईन पुरेपण ओळगेचे. आता गुरुसाठी अजून काय काय करायला हवं किंवा काय काय करू इच्छितो हा, हे यात लिहिलेलं आहे. हा जो शिष्य आहे तो काय म्हणतो बघा, की गुरूंचे आसन मीच होईन, गुरूंचे अलंकार मीच होईल, वस्त्र चंदनादी सर्व उपकरणे हे सर्व मीच होईल. मीच आचारी होऊन गुरूंना फराळाचे पदार्थ वाढील. मी स्वतः गुरूंचा आचार्य होईल, गुरूंना लागणारे सगळे पदार्थ मीच बनवेन, मीच पदार्थ गुरूंना वाढेन सुद्धा, खाऊ सुद्धा घालेल. आणि आत्मत्वाने गुरुला ओवाळीन, गुरूंचं ओवाळणी सुद्धा मीच काढेन. गुरूंवर आईल बाईल उतरवीन, म्हणजे आपण जे आपण म्हणतो बघा की दृष्ट लागेल म्हणून आपण ते पिठाच्या मुटकी आपण ओवाळून टाकतो किंवा भाकरी ओवाळून टाकतो, त्याला आईल बाईल काढणे असं म्हणतात. ठीक आहे, ती सुद्धा मीच उतरवेल असं म्हणतो तो. म्हणजे जी आईनं किंवा बायकोनं करायची गोष्ट आहे ती सुद्धा मीच करेल असं म्हणतो तो. ज्या वेळेस गुरु महाराज भोजन करतील त्यावेळेस त्यांच्या पंक्तीचाही लाभ घेईल, म्हणजे गुरूंच्या बरोबरच मी पंक्तीलाही बसेल आणि मीच पुढे होऊन त्यास विडा देईल. जेवण झाल्यानंतर गुरुनं विडा कोण देणार, तोही मीच देणार आहे असं म्हणतो तो. गुरूंचे उष्टे मी काढीन, गुरूंचा बिछाना मीच झाडीन व गुरूंची पदसेवा ही मीच करीन. गुरु जेवले की खाली जे खरकट सांडतं ते मीच काढेल, गुरूंचा बिछाना मीच तयार करेल, मीच झाडून देईल आणि गुरूंची पदसेवा सुद्धा मीच करेल आणि गुरूंचे सिंहासन ही मीच होईल व मग त्यावर गुरु आरोहण करतील. गुरूंचे सिंहासन सुद्धा मी स्वतः होईल आणि मग त्यावर गुरु बसतील. याप्रमाणे सर्व प्रकारे गुरूंची सेवा करील. अशा पद्धतीनं सर्व प्रकारची सेवा मीच करेन असा हा शिष्य मनातल्या मनात तो विचार करत आहे. की बघा, म्हणजे शिष्य कसा असावा किंवा गुरुची सेवा कशी करावी हे संपूर्ण वर्णन याच्यामध्ये केलेलं आहे. गुरुनं प्रसन्न केलं तर गुरु आपल्याला ज्ञान देणार आहेत, तर त्यासाठी गुरूंची सेवा कशी करायची, गुरु भक्ती कशी असावी, सेवेच्या पुढची जी गोष्ट असते ती म्हणजे भक्ती. सेवा ही शरीराने केली जाते आणि भक्ती ही शरीर आणि मन या दोन्हीने केली जाते, म्हणून भक्ती श्रेष्ठ असते. सेवेपेक्षा भक्ती ही श्रेष्ठ. तर यात शब्द वापरलेला आहे की गुरु भक्ती कशी करावी. आता ह्या ज्या गोष्टी आहेत की गुरूंना जेवण मी तयार करून देईल, गुरूंची चरण सेवा मी करेल, गुरूंचं सिंहासन मी बनेन, गुरूंचं जे झोपण्याची जागा आहे ते मी साफ करून त्यांचं सर्व मी करेन, ही सगळी सेवा झाली. आणि भक्ती कशात आहे की गुरूंची भक्ती ही कशामध्ये आपल्याला दिसून येते की सर्व गुरूंसाठी मीच करेल, म्हणजे मनापासून जी होते ती भक्ती असं. तर आज आपण इथेच थांबणार आहोत. भाग 16वा हा आपण उद्या पाहणार आहोत. सर्वांनी डोळे मिटायचे आहेत, हात जोडून घ्यायचे आहेत, मनात भगवंताचं स्मरण करायचं आहे. बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल.
श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सर्व संतों की जय। जय जय रघुवीर समर्थ। रामकृष्ण हरी।